ऐन गर्दीच्या वेळी बस कधी येणार, तिचं लाईव्ह लोकेशन काय याची माहिती देणारा नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा NNMT बहुचर्चित बस ट्रॅकर ॲप पुन्हा एकदा ठप्प झालंय. तांत्रिक बिघाड झाला असं प्रशासन सांगतंय, पण हे निमित्त आता नवी मुंबईकर प्रवाशांना ऐकून कंटाळा आलाय. कारण गेल्या काही महिन्यांपासून हे ॲप कधी चालतंय, कधी बंद पडतंय, कधी चुकीची माहिती देतंय, याचा खेळ खंडोबा सुरू आहे. ॲप बंद पडल्यामुळे प्रवाशांची बसची माहिती मिळत नाहीये आणि त्यांना थेट बस स्टॉपवर तात्काळत उभं राहावं लागतंय. प्रशासनाने ITMS सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याचं सांगितलंय आणि तातडीने दुरुस्तीचं काम सुरू असल्याचं अत्यंत सावधगिरीचं निवेदन दिलंय. पण हा बिघाड अचानक झाला की जुन्या आणि निकृष्ट सॉफ्टवेअरमुळे यावर अधिकारी बोलायला मात्र तयार नाहीयेत. गंमत म्हणजे केंद्र सरकारने मागील आर्थिक वर्षात NNMT ला ॲप आणि ITMS प्रणाली अद्ययावत करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला होता. पण निविदा प्रक्रियेतील दिरंगाई आणि जुन्या कंपनीचं कंत्राट संपल्यामुळे प्रत्यक्ष कामाला वेग आलाच नाही. यात थेट फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. कोट्यावधी रुपये मिळवूनही ॲप अद्ययावत होत नसेल तर प्रशासनाचे काम किती गंभीर आहे हेच आता स्पष्ट होतंय. अशी तीव्र टीका आता प्रवासी संघटना करतेय. प्रवाशांच्या मते हा ॲप बंद असण्यापेक्षा चालू असतानाही जास्त त्रास देतो. वारंवार चुकीचं लोकेशन मीन्स रॉंग लोकेशन दाखवणं, अनेक बस अचानक गायब होणं, तर काही मार्गांवरील बसमध्ये GPS नसल्याने त्या ॲपवर न दिसणं हे प्रकार नेहमीचेच आहेत. प्रवाशांना आता फक्त एकच प्रश्न पडलाय, NNMT प्रशासनाला आमच्या वेळेची आणि गैरसोयीची काही किंमत आहे की नाही? कधी मिळणार या त्रासातून मुक्ती? प्रशासनाने केवळ दिलगिरी व्यक्त न करता युद्धपातळीवर काम करून ॲप त्वरित आणि कार्यक्षमपणे सुरू करावा अशी नवी मुंबईकरांची मागणी आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.